पंढरपूर विठ्ठल मंदिरातील गाभाऱ्यासमोरील तळघर आता उघडण्यात आलेलं आहे। पुरातत्व विभागाच्या अधिकाऱ्यांनी या तळघरात पाहणी केलेली आहे। या तळघरातून मूर्ती आणि पादुका सापडल्याची माहिती समोर येते। त्याची दृश्य देखील झी 24 तासच्या हाती लागलेली आहेत। विष्णू बालाजी रूपातील 3 ते 4 फूट उंची असलेली मूर्ती तळघरातून सापडलेली आहे। पुरातत्व विभागाचे सहाय्यक संचालक विलास बहाने आणि वास्तुविशारद तेजस्विनी आफळे हे तळघर उघडून आत गेले होते। त्यांना भग्न मूर्ती आणि पादुका आढळल्या, त्या त्यांनी बाहेर काढल्या। विठ्ठलाच्या मंदिरात हे तळघर सापडलेलं आहे। जवळपास 7 ते 8 फूट खाली हे तळघर आहे। एक दगड बाजूला सारल्यानंतर हे तळघर उजेडात आलं आणि त्यानंतर या संबंधी आता तपास सुरू झालेला आहे। आश्चर्याची गोष्ट म्हणायला हवी, हे तळघर नेमकं कधी बांधलं गेलेलं होतं, कोणत्या काळातलं आहे, इथं या मूर्ती कशा आल्या, ज्या विष्णू बालाजी रूपातील ही मूर्ती आहे, विठ्ठलाचं हे मंदिर आहे, मात्र तळघरात ही मूर्ती का ठेवण्यात आलेली होती, ज्या पादुका सापडलेल्या आहेत त्या नेमक्या कुणाच्या आहेत आणि या सगळ्या मूर्ती पादुका किती वर्ष जुन्या आहेत याची देखील माहिती मिळणं आता गरजेचं आहे। थेट जाऊयात, आमचे प्रतिनिधी सचिन कसबे पंढरपुरातून आपल्या सोबत आता जोडले गेलेले आहेत। सचिन, या मूर्ती पादुकांबद्दल काही माहिती मिळालेली आहे का? हे तळघर किती जुनं आहे, या मूर्ती किती जुन्या आहेत, याबद्दल काही अंदाज बांधला जातोय का? हे तळघर जे आहे ते मंदिर निर्माण करते वेळेतच असावं असा अंदाज बांधला जातोय। सुरुवातीला हे 6 बाय 6 आकाराचं तळघर असू शकतं असा अंदाज वर्तवला होता। मात्र पुरातत्व विभागाचे अधिकारी यात आत शिरल्यानंतर याची व्याप्ती वाढलेली दिसून येते। साधारण आतापर्यंत 10 फूट लांबी या तळघराची आढळून आलेली आहे आणि त्यामधून आता विष्णू रूपातील 2 मूर्त्या साधारणतः 3.5 फूट उंचीच्या काढण्यात आलेल्या आहेत आणि यातील एक मूर्ती ही बालाजी साधर्मी अशी आहे। त्यामध्ये गदा, शंख, चक्र अशी चिन्ह आहे, तर दुसऱ्या मूर्तीच्या हातामध्ये कमळ आहे, त्या मूर्तीच्या हातामध्ये गदा, शंख, चक्र अशी चिन्ह दिसत आहेत आणि साधारणतः पुरातत्व विभागाचे अधिकारी सांगतात त्यापासून 15व्या शतकातील या मूर्ती असाव्यात असा त्यांचा अंदाज प्राथमिक वर्तवण्यात येतो। निश्चित सचिन, भाविकांना आणि प्रेक्षकांना कळावं यासाठी सांगाल की विठ्ठल मंदिरामध्ये नेमकी कुठे हे तळघर सापडलेलं आहे, नेमकं कुठे आहे ते? विठ्ठल मंदिरामध्ये भाविक विठुरायाचं पदस्पर्श दर्शन घेतात, त्यानंतर ते रुक्मिणीच्या दर्शनाकरता बाहेर पडतात। त्यावेळी तो छोटा दरवाजा आहे, हनुमान गेट त्याला म्हटलं जातं। त्या हनुमान गेट मधून बाहेर पडल्यानंतर डाव्या हाताला जी जागा आहे त्या ठिकाणी हे तळघर सापडलेलं आहे। पदस्पर्श दर्शन रांगेतून अवघ्या 5 फुटांवर हे तळघर आहे। या ठिकाणची ही मूर्ती सापडल्याची जागा आहे। निश्चित सचिन, सोबतच हे तळघर अजून किती मोठं असू शकतं, जे सध्या तिथं पाहणी करायला गेलेले आहेत त्यांच्याकडून माहिती मिळते का बघूयात। सचिन, थोडंसं थांबवते, अजून एक मूर्ती मिळाली आहे, ती दृश्य आता तुम्ही स्क्रीनवरती बघत आहात। आधीची जी विष्णू बालाजीची मूर्ती होती तशीच काहीशी ही देखील मूर्ती दिसतीये, थोडीशी लहान आकाराने असावी, दृश्यांमधून आपण अंदाज नाही लावू शकत, मात्र तरीही आधीची मूर्ती 3 ते 4 फुटांची होती, ही देखील किंबहुना तेवढीच असावी असं दिसतंय सध्या। ही एक्सक्लुझिव्ह दृश्य तुम्ही झी 24 तास वरती बघत आहात। विठ्ठल मंदिरामध्ये तळघर सापडलेलं आहे आणि त्या तळघरातून आता या मूर्ती बाहेर काढल्या जातात। बऱ्यापैकी चांगल्या अवस्थेत आहेत। या सगळ्या मूर्ती काळ्या दगडात कोरलेल्या आहेत, अखंड दगडामध्ये, या देखील आपल्याला पूर्णपणे दिसतायत। सचिन, अजून एक मूर्ती सापडली आहे, काय तपशील? नक्कीच या ज्या मूर्ती आहेत त्या विष्णू रूपातील आहेत, विष्णू देवतेची साधर्म्य असलेल्या आहेत, कारण या मूर्तीच्या हातामध्ये जी चिन्ह आहेत ती त्या पद्धतीच्या आहेत, तर विष्णूच्या वेगवेगळ्या मुद्रा या असू शकतात असा अंदाज पुरातत्व विभागाचे अधिकारी सांगतायत। मात्र या मूर्तींची स्वच्छता केल्यानंतरच त्यांच्या आखीव रेखीवपणामधून या मूर्तींचा तर्क लावता येईल, नक्की कोणत्या देवतेच्या विष्णू रूपातील या मूर्ती असू शकतात। निश्चित सचिन, पुरातत्व विभागाकडून काही माहिती मिळाली आहे, हे तळघर अजून किती मोठं असू शकतं आणि कधीपर्यंत कळू शकतं की या मूर्ती किती जुन्या आहेत? पुरातत्व विभागाचे अधिकारी सांगतायत त्या पद्धतीनं प्राथमिक माहितीनुसार या 15व्या शतकातील मूर्त्या असतील, मात्र या मूर्त्या मंदिरातून काढून त्या ठिकाणी का ठेवल्या असाव्यात
याबाबत कोणताही अद्याप ठोस माहिती आढळत नाहीये. हे जे तळघर आहे ते पहिल्यांदा 6 बाय 6चं सांगितलं जात होतं, मात्र आत उतरल्यानंतर तिथली माती काढल्यानंतर आतापर्यंत 10 फुटाची याची व्याप्ती दिसत आहे. अजून तेथील माती जर काढेल त्या खाली अजून काही मूर्ती आहेत का याचा शोध आता पुरातत्व विभागाचे कर्मचारी खाली जाऊन घेत आहेत. आता ही काम किती वेळ चालेल याबाबत अद्याप तरी काही सांगता येणार नाही, मात्र जोपर्यंत या तळघराचा शेवट सापडेल तोपर्यंत हे खोदकाम सुरू राहील असं आपल्याला माहिती मिळते. सचिन, त्यासोबतच खरं तर विठ्ठल मंदिराच्या संवर्धनाचं काम सध्या सुरू होतं आणि तेव्हा हा सगळा तळघर आपल्या निदर्शनास आलं. मात्र नेमकं कुणाच्या हे निदर्शनास आलं, कळलं कसं की तिथे तळघर आहे ते? विठ्ठल मंदिरामध्ये ज्या फरशा आहेत त्या बदलण्याचं काम सुरू आहे. ज्या तुटलेल्या फरशा त्या बदलत असताना काल मध्यरात्रीच्या वेळेला या फरशा खचल्या आणि त्या खचल्यानंतर त्या फरशा बाजूला काढण्यात आल्या. त्यावेळी या फरशांच्या खाली पोकळी जाणवली आणि त्यानुसार त्यावेळी रात्रीच्या अंधारात उजेड या ठिकाणी टाकला असता तर खाली उतरण्यासाठी जागा दिसली आणि त्यानंतर हे समजले की या ठिकाणी एक तळघर किंवा खोली असू शकते आणि या खोलीची आता जी काही तपासणी सुरू आहे ती आता ही तपासणी सुरू झालेली आहे. सचिन, पुरातत्व विभागाचे कोण कोण अधिकारी कर्मचारी, किती लोक सध्या तिथं काम करतायत, शोधकार्य करतायत? पुरातत्व विभागाचे सहाय्यक संचालक विलास वाहने आहेत, वास्तुविशारद तेजस्विनी आपळे आहेत, तसेच जे कर्मचारी साधारणतः 5 ते 6 कर्मचारी या ठिकाणी काम करतात आणि आत उतरण्यासाठी सध्या जागा तोटी असल्यामुळं 3 ते 4 कर्मचारी हे त्या खोलीमध्ये उतरल्याचं आपल्याला पाहायला मिळत आहे. निश्चित सचिन, तुमच्याकडून वेळोवेळी ताजी माहिती आम्ही जाणून घेत राहू. तुर्तास धन्यवाद तुम्ही दिलेल्या सगळ्या सविस्तर तपशिलांबद्दल. फक्त विठ्ठल भक्तच नाही तर संपूर्ण महाराष्ट्रासाठी देखील ही एक अनोखी आणि विशेष बातमी म्हणायला हवी की एका काहीशे वर्ष जुन्या मंदिराचं एक तळघर सापडतं आणि त्या तळघरामध्ये आतापर्यंत 2 मूर्ती आणि काही पादुका सापडलेल्या आहेत. अजूनही इथं शोधकार्य सुरू आहे. Gracias.